मी नंतर देतो। दादा काय बोलेल आज कोणत्या गटात होता आपला भुंगा? भुंगा 4 नंबर गटामध्ये होता। तास कमास आला होता भुंगा। आणि आज भुंगासोबत कोण सोन्या होता? 22-11 बापूजी रामबेकरचा सोन्या होता। कशी गाडी पळाली आज? गाडी चांगली पळाली। अजून सेकंड राऊंडला अजून जोरात पळाला। नक्कीच। आणि आज आपले विठ्ठल नाना ड्रायव्हर होते, काय बोला? विठ्ठल नाना जादू करिश्मा आहे, जादूगार आहेत ते वेगवेगळ्या क्षेत्रामधले। त्यांचा जादूगार कोणच ड्रायव्हर नाही याच्या रस्त्यामध्ये। नक्कीच शुभेच्छा आता सेमीफायनलसाठी। नक्कीच आपला फायनलच्या गुलालात राहील दादा। बोलल्याप्रमाणे भुंगा करतोय दंगा, मुंबईचा बिनजोड तसाच 3 फेऱ्यामध्ये सुद्धा कमी नाही पडत मिलिंद शेठ पाटील यांचा भुंगा। नानाची फॅन फॉलोइंग बेकार एकदम, नानाला सोडत ना आताच गाडी पळून आले। नक्कीच आता फोटो काढण्यासाठी खूप गर्दी, कारण का विठ्ठल नानाच्या हातात अशी जादू आहे ना की ज्या गाडीवरती बसतो नक्कीच गट पास करतो। आणि आज भुंगा आणि सोन्या 22-11 गट पास केलाय। नाना जेव्हा तुमची गाडी पळाली ना तेव्हा लोक पब्लिक असे म्हणाले की विठ्ठल नानाच्या हाताला जादूच आहे, करिश्मा आहे की जी गाडीवरती बसतो गट पास करून येतो। आज भुंगासोबत सोन्याचं नियोजन तुम्ही कसं काय केलं? हे अचानक झालं नियोजन। दुसरं पहिलं होतं पण ते पहिलं जरा पटापट झाले मग अचानक नियोजन केलं। आज कशी गाडी घावली सोन्यासोबत? आपला भुंगा तर आपला पळतोयच भारी, पण हा नौखा मला तरी असं वाटतं सोन्या चांगली गाडी पळाली, काढला चांगला। याआधी सोन्या 22-11 कोणता म्हणजे मैदानात गुलाल वगैरे घेतला होता? आता कोरेगावच्या मैदानात परवा 1 नंबर केला लखन आणि त्याने। आणि आपला नाग्या आलाय का? आलाय। आणि त्याचा पहिरा वगैरे कसं काय? आज अजय शेट्टी केलं म्हणजे आज आहे त्याचा पण नंबर आहे। कितव्या गटात आहे नाग्या? 27 मध्ये। नाना मला एक प्रश्न विचारायचा, कारण का भरपूर याच्या बाईटमध्ये मी बघितलं त्याचं नाव आधी नाचा होता, मग नाग्या तुम्ही असं काय ठेवलं का? योग्य वाटत नाही म्हणून दुसरं नाव ठेवलं, म्हणून नाग्या ठेवलं आहे। नाना शुभेच्छा आजच्या पुसेगावच्या मैदानासाठी। थांबा 1 मिनिट आहे ना, 1 मिनिट आहे।